नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्सेंटेज टॉपिक म्हणजे शतमान किंवा टक्केवारी या टॉपिकवर अशा प्रकारे जर प्रश्न आला, हा प्रश्न आपल्याला नफा तोटा या टॉपिक मध्ये सुद्धा काउंट करण्यात येते किंवा त्यामध्ये सुद्धा असा प्रश्न असतो। तर या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी दोन पद्धतीने मी या ठिकाणी सांगणार आहे। सक्सेसिव्ह पर्सेंटेज सुद्धा याला म्हणतात किंवा काही सूत्र आहेत, तर काय सूत्र आहेत कसे आहेत या ठिकाणी पाहूयात चला। तर आपण आधी सक्सेसिव्ह पर्सेंटेजचा कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सक्सेसिव्ह पर्सेंटेजचं सूत्र काय असणार आहे, तर सक्सेसिव्ह पर्सेंटेजचं सूत्र असतं x + y + x × y / 100। याला सक्सेसिव्ह पर्सेंटेजचं सूत्र म्हणतात। x म्हणजे काय, y म्हणजे काय, दिलेल्या गणितामध्ये जी काही दोन वेळेस वाढ किंवा घट किंवा वाढ असा अल्टरनेट किमती दिलेल्या असतात, त्यापैकी एकाला x आणि एकाला y म्हणतात। जर वाढ म्हटलं तर त्या ठिकाणी प्लस घ्यायचं, घट म्हटलं किंवा त्या ठिकाणी मायनस घ्यायचं, किंवा नफा म्हटलं तर त्या ठिकाणी प्लस घेणार, तोटा म्हटलं तर त्या ठिकाणी मायनस घेणार। तर आपल्याला दिलेल्या किमती या ठिकाणी दोन्ही सारख्याच आहेत। पण एक लक्षात घ्या, जेव्हा दिलेल्या किमती घट किंवा वाढ मध्ये समान किमती दिलेल्या असतात, समान अमाऊंट दिलेलं असतं, तेव्हा त्या ठिकाणी वाढ होत नाही। तर या ठिकाणी पाहिल्या वाढचे जे काय नफा म्हणता येईल, नफा होणार नाही। तर हे दोन ऑप्शन तर नफ्यावाले कट होतील। आता आपल्या या दोन्हीपैकी एक उत्तर असणार आहे। आपण या सूत्राच्या पद्धतीने काढूया, आणखी शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न करेन। तर या ठिकाणी एक लक्षात घ्या, दिलेल्या दोन्ही किमतीला आपण एकाला x म्हणणार आहेत, x ला आपण काय म्हणणार आहेत, पहिल्यांदा 20% नफा झाला म्हणजे प्लस, नफा वाढ जास्त असे शब्द आला तर प्लस घ्यायचा। नफा झालाय म्हणजे प्लस 20 घेतलं। आणि y ची किंमत या ठिकाणी दुसऱ्यांदा काय सांगितली, 20% तोटा झाला म्हणून त्या ठिकाणी त्याला घ्यायचं मायनस, तोटा झालाय म्हटलं म्हणून मायनस घेतलं। या फॉर्म्युल्यामध्ये या दोन्ही किमती ठेवल्यानंतर सॉल्व्ह केल्यानंतर यापैकी आन्सर असणार आहे। या ठिकाणी जर फायनल आन्सर प्लस मध्ये आलं तर नफा म्हणणार आहे, मायनस मध्ये आलं तर तोटा म्हणणार आहे। तर ऍक्च्युअली या दोन्ही किमती सारख्या आहेत, तर तेव्हा डेफिनेटली तोटाच होतो। या ठिकाणी मायनस मध्ये उत्तर येणार आहे, कशा प्रकारे पहा। तर आपलं सूत्र आहे x + y म्हणजेच 20 + y ची किंमत -20 आहे, प्लस वरती दोन्हीचा गुणाकार असतो, वरती दोन्हीचा गुणाकार x आणि y चा गुणाकार, x ची किंमत 20 आहे, y ची किंमत सुद्धा 20 आहे, भागाकारामध्ये काय असणार आहे 100। पहा, हे मायनस प्लस जे आहे ते कट होईल, 1 + 1 - वजाबाकी होते 0 होणार आहे, या किंमत 0 होणार आहे। या ठिकाणी हा शून्य कटला, पहा नीट लक्ष द्या, हा 0 कटला, इथं 2 आणि 2 या दोन्हीचा गुणाकार येणार आहे -4। आपलं फायनल उत्तर -4 येईल। मी तुम्हाला पूर्वी सांगितलं, आता सांगितलंय, जर मायनस आलं की तोटा असतो, तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे -4, म्हणजेच तोटा झालेला आहे। तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ सोडवण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद।